मुस्लिम आरक्षणाबाबत एक मोठी अपडेट समोर येते। राज्य सरकारने मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊयात। मुंबईमध्ये वकील सय्यद अजाज अब्बास नकवी यांनी ही याचिका दाखल केली आहे। या याचिकेत असा दावा करण्यात आलाय की सरकारचा हा निर्णय तर्कसंगत नाहीये, संविधानाच्या विरोधात आहे आणि मुस्लिम समाजाच्या हिताच्या आडी येणार आहे। 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकरीत 5% आरक्षण दिलं होतं। न्यायालयाच्या आधीच्या निकालामध्ये उच्च न्यायालयाने त्यावेळी नोकरीतील आरक्षण हे रद्द केलं होतं, पण शिक्षणातील 5% आरक्षण हे कायम ठेवलं होतं। आता नवीन शासन नियमानुसार हे 2014 मधील सर्व निर्णय आणि अध्यादेश रद्द करण्यात आले आहेत, ज्याला आता विरोध होत आहे। आता सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या भूमिकेकडे आहे। या याचिकेत शासन निर्णय रद्द करण्याची आणि तोपर्यंत निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या या कायदेशीर लढाईत पुढे काय होणार, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि कायदेशीर आणि राजकीय अपडेटसाठी आय लव्ह नगरला नक्की फॉलो करा।